ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। महाराष्ट्र ग्रामीण बँक उमरी बाजार शाखेमधील कर्मचाऱ्यांना नाफेडकडून मिळालेल्या रकमेवरती अडथळा आणण्यात येत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावरती आपलं सोयाबीन विक्री केली होती, परंतु ऑपरेटरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या बचत खात्याऐवजी त्यांच्या पीक कर्ज खात्याचा उल्लेख करण्यात आला। परिणामी नाफेडनं पाठवलेली रक्कम थेट पीक कर्ज खात्यात जमा झाली आहे, तर उमरी बाजार शाखेच्या व्यवस्थापकांनी ही रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यास नकार दिलाय अशी बातमी प्रकाशित करण्यात आली होती। खरं तर ही अनुदानाची रक्कम असून शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडमध्ये विक्री केला त्याची ही रक्कम आहे आणि आमच्या बँकेच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज खात्याची जी रक्कम आहे ती परतफेड करून बँकेची बाकीची रक्कम घेऊन जा असं आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँक उमरी बाजार शाखेमधील शाखा व्यवस्थापक संदीप सोळंके यांनी केलंय। महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उमरी बाजारचा व्यवस्थापक संदीप सोळंके बोलतोय। 2 दिवस अगोदर एक पेपरमध्ये एक बातमी होती की शेतकऱ्यांची व्यवस्थापक या शाखेतील व्यवस्थापक शेतकऱ्यांची अडवणूक करतोय म्हणून। ठीक आहे, तर त्याची सत्यता ही अशी आहे की जे नाफेडचे माल विक्रीचे जे पैसे आहेत, मी एक पहिले क्लिअर करून देतोय की ते अनुदान नसून ते नाफेडमध्ये विक्री केलेला माल आहे, त्याचे जे पैसे आहेत ते पीक कर्जाच्या खात्याला पडलेले आहेत। एक विषय अजून असा की त्याच्यामध्ये तिचे ऑपरेटरची चुकी आहे। ज्या व्यक्तीकडे त्यांनी माल, म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या व्यक्तींकडे माल दिलेला आहे विक्रीसाठी नाफेडसाठी, जे नाफेडचे जे अधिकृत एजंट आहेत, तर त्यांच्याकडे त्यांनी माल दिलाय। त्यांच्या ऑपरेटरनी त्यांचं बचत खात्याचा क्रमांक न टाकता त्याच्यामध्ये त्यांनी पीक कर्जाचा नंबर नमूद केलेला आहे। त्याच्या कारणाने नाफेडनी त्यांच्या पीक कर्जाच्या अकाउंटमध्ये ते पैसे टाकलेले आहेत। तर लोकांचं, म्हणजे जे लोकांचे आहेत किंवा शेतकरी जे आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे पैसे पडलेले आहेत, नाफेडकडून आलेले जे पैसे आहेत ते आम्हाला तसेच्या तसे जेवढे आहेत तेवढे आम्हाला परत करण्यात यावे असं त्यांची विनंती आहे। पण ॲज पर आपले जे बँकेचे जे रूल्स आहेत, बँकेचे जे नियमावली आहे, त्याच्यामध्ये तसं करता येणार नाही आपल्याला। कारण की काय, जर तुमच्या कर्ज खात्यामध्ये जर कुठली रक्कम पडली असेल तर तिच्यावर अगोदर जे बँकेचं जे व्याज असेल ते कापलं जातं आणि उर्वरित रक्कम आम्ही त्यांना वापस करू शकतो। पण त्याला कंडिशन अशी असते की आपल्याला ती खातं रिन्यूअल करावं लागतं पहिले। आणि शेतकऱ्यांची अशी मानसिकता आहे की कर्जमाफी वगैरे येणार आहे, आम्ही कर्जमाफीची वाट बघतो आहे, त्याच्या कारणाने आम्हाला जेवढे पैसे पडलेले आहेत ते सगळे पैसे आम्हाला परत देण्यात यावे। मी त्यांना सगळ्यांना विनंती करून सगळ्यांना सांगितलं की तसं आम्हाला करता येणार नाही। आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पण त्याच्याबद्दल विचारणा केली, त्यांना सांगितलं, त्यांना विचारपूस केली, तर त्यांनी तेच सांगितलं की आपल्याला जे आपल्या कंडिशनमध्ये आहे, जे आपल्या हातात आहे, जे आपल्या नियमात बसतात त्याच गोष्टी आपल्याला करता येतील। त्यानुसार मी सगळ्या शेतकऱ्यांना असं आवाहन करतोय की ज्यांच्या अकाउंटला पीक कर्जाच्या अकाउंटला ते पैसे पडलेले आहेत त्यांनी ते पीक कर्ज खाते रिन्यू करून उर्वरित रक्कम तुम्ही आपल्याकडे घेऊन जाऊ शकता। धन्यवाद। मजहर शेख, सी 24 तास, नांदेड।